आज काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली ही सध्याची आपण दृश्य पाहतोय. मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक याच ठिकाणी रात्री मुक्कामाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. आज सकाळची वेळ आहे आणि पुन्हा एकदा उपनगरांमध्ये जे मुक्कामाला रात्री गेलेली मंडळी होती ती पुन्हा एकदा यायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या आंदोलकांसाठी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहेत. जे मराठा बांधव आहेत उपनगरांमध्ये राहणारे किंवा महाराष्ट्रभरातले, ते चहा, बिस्किट या सगळ्या गोष्टींचं वाटप या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी येण्याची संख्या आहे आणि त्यामुळं सध्याची ही परिस्थिती आहे. आंदोलक पुन्हा एकदा आझाद मैदानात यायला सुरुवात झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हे आंदोलन ही सर्व मंडळी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल व्यवस्था तुमची झाली का आणि आजची काय परिस्थिती आहे? आज व्यवस्था तर झाली, पण आम्हाला मेन म्हणजे आंघोळीची व्यवस्था नाहीये. सगळे संडास दिलेले, सगळे घाण झालेले आहेत. त्याची काही म्हणजे अशी व्यवस्थाच नाही राहिली. पहा, मेन म्हणजे आमचा संडासचा प्रॉब्लेम आहे, ते सरकारनं सॉल्व्ह करावं असं आमचं राज्य सरकारकडे नम्र विनंती आहे. आणि मेन म्हणजे जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय अशी खराब होत चाललेली आहे, त्याच्याकडे सरकारनं लक्ष द्यावे. नाही तर आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्यता, म्हणजे काय, खूप दाट शक्यता आहे. काय सांगाल परिस्थिती? मी तर कुंभारी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव मधून आलोय. आमची इतकी बिकट परिस्थिती व्हायला लागली इथं. पावसात भिजून झोप नाही, काय नाही, आणि संडासची खूप आपदा व्हायला लागल्या. रात्री इथंच तुम्ही मुक्काम केला? हो, इथंच मुक्काम केलेला. आम्हाला फक्त आमच्या दादाची पण काळजी आहे आणि आमच्या सगळ्या समाजाची पण काळजी आहे, कारण इथं व्यवस्थाच नाही आहे थोडीफार. आम्ही एवढ्या बिडून आलोय. आणि मला एक सांगायचंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जिंतूर तालुक्यातून येतो. माझा मतदार संघ विधानसभा 25 आहे, 95 आहे, सॉरी. पण मला एक सांगायचंय की बाबा, हे आपलं हिंदूचं सरकार आहे आणि हिंदूचं सरकारमध्ये आज जर महाराष्ट्रात पाहिलं आपण तर हिंदू मनचा सगळ्यात मोठा भाऊ जर म्हणलं तर तो मराठा आहे. आणि जर हिंदूचं सरकार असून जर मराठ्यांना इतकी गैरवर्तणूक दिल्या जाती तर मराठा समाजाकडे लक्ष दिल्या जात नाही. याच्याकडे गंभीर दक्षता घ्यावी. मोदी सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सद्बुद्धी देऊ अशी सांगा. काहीतरी माझी विनंती आहे सरकारकडे की बाबा तुम्ही लवकरात लवकर शिष्टमंडळ तुमचं पाठवा आमच्या जरांगे साहेबाकडे, काहीतरी तोडगा काढा, याच्यावर आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी आमची विनंती आहे. पाहतोय आमच्या मागण्या मान्य करा अशा पद्धतीची भूमिका ही सर्व आंदोलक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीएसटी स्टेशनवर अजूनही सर्व जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी झोपलेच आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हे सर्व आंदोलक रात्री मुक्कामाला होते आणि अशाच पद्धतीचं चित्र आज दिवसभर पुन्हा एकदा राहण्याची शक्यता आहे. निश्चित, त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा आमच्या मूलभूत सोयीसुविधांची काहीतरी व्यवस्था करा अशी मागणी आहे आणि त्यासोबतच मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारनं काहीतरी पावलं उचलावीत असं देखील या आंदोलकांचं म्हणणं आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी.